हिरवाईने नटलेलं, आपल्या संस्कृतीसह शिक्षणाला जपणारं, मातृभाषेला प्राधान्य देणारं, मग ते भारतातील कोणतं राज्य बरं? हो, अगदी खरंय, ते म्हणजे केरळ. या देवभूमी केरळ राज्यात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत, सुस्वागतम. ह्याच केरळ राज्यात नवरात्रोत्सव कसा अनोख्या प्रकारे साजरा होतो ते पाहूया प्रत्यक्ष सादरीकरणातून. आणि ह्या सादरीकरणासाठी आपल्या समोर येत आहेत PM श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचे इयत्ता 7वी इयत्ता 8वीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक. चला तर मग पाहूया नवरात्रोत्सव केरळचा. सरस्वती पुस्तकांची पूजा ही घराघरात मंदिरातही केली जाते. विद्यारंभाने बालकांच्या अक्षर लेखनास प्रारंभ होतो.
प्रोत्साहन द्यायचं. करणाऱ्या स्त्रीपेक्षा संघर्ष करणारी स्त्री अधिक सुंदर दिसते. आताच आपण प्रत्यक्षात त्या कृतीतून पाहिलेला आहे. संस्कृतीसह शिक्षण जपणार, एज्युकेशन विथ कल्चर, लिंग गुणोत्तर अग्रेसर असणारं राज्य, भारतातील सर्वाधिक साक्षर असणारं राज्य, भारतातील पहिले AI स्कूल असणारं राज्य, भारतातील पहिले IT पार्क सुरू करणारं राज्य म्हणजेच केरळ राज्य, सरकारी शाळांना सर्वाधिक पसंती देणारं राज्य, सामाजिक प्रबोधनात अग्रेसर असणारं राज्य म्हणजेच फक्त केरळ राज्य. आणि हो, भारतातील सर्वात पहिली IPS महिला अधिकारी देणारं, खेळामध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारं पहिली महिला ही केरळचीच पी.टी. उषा. म्हणूनच आपण म्हणतो हो हे शक्य आहे, हो हे शक्य आहे. परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे, शिक्षणातून समृद्धीकडे. 1 2 3 एक्झिट.